हिंगणघाट तालुक्यातील पोहना येथील सुप्रसिद्ध हेमाडपंथी शिवमंदिरात बुधवार ते शनिवार या 4 दिवसात महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा सुरू होती। या दरम्यान शिवभक्तांनी मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेत पूजा अर्चना केली। रुद्रेश्वर देवस्थान पोहना येथे वसलेले हे प्राचीन मंदिर असून या ठिकाणी महाशिवरात्रीला दरवर्षी भाविक मोठ्या आस्थेने दर्शनासाठी येतात। बुधवारी सकाळपासून मंदिरात दर्शनासाठी शिवभक्तांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या। यात्रेच्या शेवटच्या दिवशी शनिवारला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। पंचक्रोशीतील भाविकांनी या महाप्रसादाकरिता येथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। MCN न्यूज मराठीकरिता सचिन महाजन, हिंगणघाट। आलो रुद्रेश्वर देवस्थान इथे अध्यक्ष आहे आपण। विशेष म्हणजे त्यांच्याकडून जे जाणून घेऊया इथे हेमाडपंथी जे मंदिर आहे या ठिकाणी काय त्याची हे आहे सांगाल आपल्याला। जे हेमाडपंथी मंदिर आहे कधीपासून त्याची सुरुवात? 2000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि यांना जे काही नवस वगैरे करते लोक त्यांचं 2.5 क्विंटल धान्य मावण्याची क्षमता आहे पिंडीची। भली मोठी पिंड आहे, मोठा मंदिर आहे आणि 2000 पूर्वीचं मंदिर असल्यामुळे आणि इथं आजूबाजूच्या परिसरातील जवळपास 20-25 लोकांचा मेळावा राहत इथं आणि आज दिंड्याकडे निघाल्या भरपूर आणि 25-30 दिंड्या होते जवळपास मंदिराच्या आणि लोकांचा मोठा प्रतिसाद राहते आणि इथं डेपो राहते दरवर्षी व्यक्तीचा डेपो राहते सेवा देते तिच्याला आणि मोठं मंदिर आहे चांगलं भव्य मंदिर आहे आणि प्रसिद्ध मंदिर असं आहे। मला सांगा हे मंदिर जे आहे केव्हापासून याची स्थापना झाली आहे? हेमाडपंथी मंदिर 2000 वर्षापूर्वीचं मंदिर। हेमादी शेषांची बोरी कुठून आली दर्शन करण्यासाठी आली? कधी आली दर्शन करण्यासाठी? आत्ता आली की दर्शन करण्यासाठी? अच्छा, काय तुझं नाव काय? देवांगणे। काय मागितलं देवाला तुम्ही? खूप काही मागितलं। काय बनायचं आहे तुला? IAS बनायचं आहे? अच्छा, IAS बनायचं आहे। तर मंदिराचं दर्शन वगैरे झालं आहे तुम्हाला? गर्दी वगैरे किती होती तिथे? महाप्रसाद वगैरे घेतला आहे तू? नाही अजूनपर्यंत तुम्ही महाप्रसाद वगैरे कोण कोण आलं तुझ्यासोबत? कोण कोण आलं? अच्छा, मम्मी फॅमिली वगैरे आली तुझ्यासोबत? महाप्रसादाचा कार्यक्रम आहे, कुठून लोक आले दर्शन करण्यासाठी? इथून आमच्या एरियातले पूर्ण सर्कलमधले सर्कलच्या बाहेर 25 किलोमीटरच्या अंतरावर आणखी बाहेरचे ज्यांचा संपर्क आहे इथे पहिलेपासून ते पण लोक येतात। 100 किलोमीटर 200 500 पुणे मुंबई ज्यांचं हे माहीत आहे त्यांना ठिकाण ते सगळीकडून येतात। हे किती दिवस यात्रा राहणार तुम्हाला? हे आता उद्याच्याने खतम होते। शिवरात्रीच्या दिवशीपासून ते 5 दिवस चालते चांगली। अच्छा, तिथे जे मंदिर आहे हेमाडपंथीचं नाव प्रसिद्ध आहे, लोक आजूबाजूला दर्शन करण्यासाठी येतात। हे म्हणजे 700-800 वर्षापूर्वी वाकटकालीन मंदिर आहे। वाकटकालीन मंदिर असल्यामुळे भरपूर दिवसापासून येते। आता आम्ही जेव्हापासून जीर्णोद्धार सुरू केला याचं डेव्हलपमेंट झालेलं आहे। पहिले काही तसं असं नव्हतं। आम्ही जेव्हा हातात घेतलं जीर्णोद्धार कमिटी मग आता ट्रस्ट झाली तेव्हापासून हे चांगले डेव्हलपमेंट होतं। आमचा रजिस्टर नंबर आहे 182 वर्धा। इथे सध्या आता आमचे 5 जणांची बॉडी आहे, 2 जण लागले व्यवस्थापन कमिटी आहे। सगळ्या पुरं सहकार्य आहे गावातल्या लोकांचे, सहकार्याने हे चालत असते। कारण ते 1-2-5 जणांना काही होत नाही सहकार्य असल्याशिवाय। आणि लोकांची काही देणगी राहते, कोणी अन्नदानात टाकते, कोणी कसे टाकते। हे 1 महिन्यापासून याचं कार्यक्रम सुरू आहे। नियोजन आहे, पवार साहेब आहे, कोल्हे आहे, मी आहो, 5-6 लोक आहेत। ते पहिले मोटारी होते वाढल्यामुळे आता आमच्याकडे आणखी पोरांचं सहकार्य आहे। नवीन पोरांचं ते राजू कोंडे म्हणून आहे, त्यांचं सहकार्य ते सांभाळतात। काही कार्यक्रम हा अन्नदानाचा कार्यक्रम तोच सांभाळतात।